सर्वप्रथम प्ले स्टोर वरती यायचं आहे. इथं वरती तुम्हाला कृषिका असं सर्च करायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकतात असं काही ऍप्लिकेशन बघायला भेटत असेल. हे इन्स्टॉल झाल्यानंतर याला ओपन करायचं आहे. ओपन झाल्यानंतर थोडा वेळ हे लोड घेईल. त्यानंतर तुम्हाला आता लॉग इन दोन प्रकारे लॉग इन करू शकतात. पहिले CSC आणि लॉग इन डायरेक्ट. तर आपल्याला आपला अकाउंट पहिले बनवून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला साइन अप वरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्ही तुमचं आधार नंबर, फार्मर जे फुल नेम आहे ॲज पर आधार ते आणि आधारला जो मोबाईल नंबर आहे तो टाकून जे लॉग इन आय डी आहे तो बनवू शकतात. तर आपण सर्वप्रथम जे आपलं लॉग इन आय डी आहे ते बनवून घेणार आहोत. ते एक OTP जाणार आहे आपल्या मोबाईलवरती. तर तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. आता OTP सबमिट केल्यानंतर आपल्याला इथं बेसिक डिटेल टाकायला ऑप्शन येणार आहे. इथं तुमचं जेंडर, जे डेट ऑफ बर्थ, रिलेटिव्ह नेम व रिलेटिव्ह टाईप, त्यांचं नाव आणि इथं पासवर्ड जे आहे ते क्रिएट करून घ्यायचं आहे आणि साइन अप वरती क्लिक करायचं आहे. जेणेकरून आपला जो आयडी आहे तो बनवून इथे जाणार आहे. त्याच्यानंतर आपण क्रॉप लोन साठी अप्लाय कसं करायचं आहे हे लगेच बघणार आहोत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण इथं सन ऑफ आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. तर आपण सन ऑफ, आता इथं वडिलांचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर पासवर्ड आपल्याला बनवून घ्यायचा. वरती जो पासवर्ड टाकणार तोच खाली टाकून कन्फर्म करायचा आहे आणि साइन अप वरती क्लिक करायचं आहे. आता असं काही आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन जी टिक मार्क आहे ती येणार आहे. जेणेकरून आपला जो आयडी आहे तो सक्सेसफुल बनला आहे. आता आयडी मोबाईल नंबर राहणार आहे आणि जो पासवर्ड आहे तो आपण जो तुम्ही जो क्रिएट करता तोच तुम्हाला लॉग इनच्या वेळेस टाकायचा आहे. आता इथं परत लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पहिले मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय वरती क्लिक करायचं आहे. आता इथे बघू शकतात आपल्याला एक OTP येणार आहे. तर आपण OTP ने पण लॉग इन करू शकतो आणि पासवर्डनं पण लॉग इन करू शकतो. आता आपण पासवर्डनं इथे लॉग इन होणार आहोत. तर इथं आपण जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथे अप्लाय नाव वरती क्लिक करायचं आहे. आता आपण लोन साठी जो फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन त्याच्यासाठी इथं अर्ज करणार आहोत. आता इथं काही आपली जी स्टेटस आहे आपल्याला प्रोसेस मध्ये दाखवत आहे. आता आपल्याला जी माहिती आहे इथून पुढे अपडेट करून घ्यायची आहे. आता माहिती अपडेट करण्यासाठी वरती तुमची जी बेसिक नाव आणि मोबाईल नंबर, आधार नंबर आहे तो बघायला भेटत असेल. आता इथं कास्ट कॅटेगरी काय आहे तर ती सिलेक्ट करायची आहे. तर आपण जनरल सिलेक्ट करणार आहोत. फार्मर कोण आहे तो ओनर आहे, तो ओनर सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर फार्मर टाईप काय, 1 हेक्टरपेक्षा कमी जास्त किंवा 2 हेक्टरपेक्षा जास्त. तर आपल्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. आता तुम्ही याच्यातून कोणतं ऍग्रिकल्चर ऑक्युपेशन निवडणार आहे तर आपण पहिलं निवडणार आहोत. तुम्ही जर ऑर्डर मध्ये येत असाल तर ते निवडू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपलं स्टेट, त्याच्यानंतर जिल्हा, ब्लॉकचं, सब डिस्ट्रिक्ट, तालुका टाकू शकतात. गावाचं नाव, खाली ऍड्रेस आणि पिन कोड व्यवस्थित तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे. आता आपण इथं पहिली प्रोसेस कंप्लीट केली आहे. त्याच्यानंतर आता आपण 5 मधून तिसऱ्या प्रोसेसला आलो आहोत. इथं बघायला भेटत असेल तुम्हाला. आता इथं आपलं अॅन्युअल इन्कम किती आहे तर 2 लाख रुपये इथं टाकून घेतला आहे. तुमचं जे अॅन्युअल इन्कम असेल फायनान्शियल ते टाकू शकतात. आता टोटल असेट, आपल्या जमिनीची व्हॅल्यू तर तुम्हाला काय आहे तर ते डेटा टाकायचे आहे. तर आपण इथं समजा 50 लाख रुपये करणार आहोत. त्याच्यानंतर टोटल लायबिलिटीज, तुम्हाला कोणाकोणाचं किती देणं आहे ते टाकायचं आहे. तर इथं समथिंग आपण 1 टाकून दिलाय. त्यानंतर इथं ऍक्टिव्हिटी डिटेल मध्ये प्रायमरी ऍक्टिव्हिटी काय आहे, ऍग्री क्रॉप्स, इथं जी वेगवेगळ्या अॅनिमल हजबंड्री, असं वेगवेगळे जे स्ट्रक्चर आहे किंवा जो शेती करण्याचा पर्याय तो देण्यात आलेला आहे. तर आपण मल्टिपल चूज करू शकतो, पण आपण ऍग्री क्रॉपला अप्लाय करणार आहोत. त्याच्यानंतर सेकंडरी ऍक्टिव्हिटी, तर तुम्ही काय करतात. सेकंडरी म्हणजे ॲनिमल हजबेंड्री, तुमच्याकडे पाळीव काही जे जनावर आहेत, पशु आहेत ते आहे का, तर इथं आपण क्लिक करून घेणार आहोत. तर आपण इथं देऊ शकतो किंवा जे व्हेज क्रॉप आहे ते काढतात का तुम्ही तर इथं देऊ शकतो. तर इथं अप्लाय करायचं आहे. जी डिटेल आहे लँड रेकॉर्डची ती इथं टाकायची आहे. आता इथं संपूर्ण वरती तुमची जी जमिनीची माहिती आहे ती आलेली आहे. इथं बघू शकता अशा काही प्रकारे तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि गावाचं नाव. आता याच्या पुढची जी डिटेल आहे आता इथं टाकू शकतात तुम्ही. काय करायचं आहे इथं तुम्हाला आता खाता नंबर टाकायचा आहे. तर इथं गेट लँड वरती जर क्लिक केलं तुम्ही इथं एक ऑप्शन येतं असतं. इथं बघू शकतात आता काही एरर असल्यामुळे प्रॉब्लेम येत होता. तर इथं गेट लँड डिटेल आहे त्याच्यावरती क्लिक करा. तुमचा खाता नंबर, सर्वे नंबर टाका. तुमचं जे टोटल एरिया आहे तो किती आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ऍड बटनावरती क्लिक करायचं आहे. ऍड झालं त्याच्यानंतर तुम्ही आणखीन जी डिटेल आहे ती ऍड करू शकतात. तर आपल्याला इथं नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं बघू शकतात ही जी सर्व माहिती आहे
ती भरलेली आहे. आपण आणखीन जी डिटेल आहे लँड डिटेल ती इथं ऍड करणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जे ऍक्टिव्हिटी डिटेल आहे 5 पेक्षा 5 पूर्ण झाले. आता आपण क्रॉप डिटेल वरती क्लिक केलं आहे. आता इथं आपल्याला क्रॉप डिटेल द्यावं लागणार, जसं की वरती तुम्हाला गावाचं नाव, क्रॉप काय आहे, ग्रुप कोणता आहे, मेथड कोणते आहे, क्रॉप टाईप काय आहे, सीझन कोणता आहे आणि एकूण एरिया म्हणजे किती जागेमध्ये किती एकर मध्ये तुम्ही हे क्रॉप लावलेला आहे, जे पीक आहे ते तुम्ही लावलेलं आहे, पेरणी केलेलं आहे, ती संपूर्ण माहिती टाकून तुम्हाला ऍड करायचं आहे. लगेच आपण बघून घेणार आहोत. आता इथे बघू शकतात. आता आपण काय तर सोयाबीन लावलेले, इथं SOY टाका, सोयाबीन सिलेक्ट करा, त्याच्यानंतर अप्लाय करा. त्याच्यानंतर आता क्रॉपचा ग्रुप काय आहे तो ऑइल सीड आहे, त्याला अप्लाय करायचं आहे. आता इथं ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, परत ओके करायचं आहे. क्रॉप टाईप तर तुम्हाला इथं रिफाइंड वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सीझन कोणता आहे तर खरीप मध्ये आपण अप्लाय केलाय. त्याच्यानंतर एरिया किती आहे तर आपला 0.44 गुंठ्याचा प्लॉट मध्ये आपण हे जे आहे लावलेलं आहे. तर त्याच्यानंतर ऍड करायचं आहे. ऍड केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं, याला रिमूव्ह करून द्यायचं आहे, परत नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला इथं बघू शकतात बेनिफिट किती रुपयापर्यंत भेटू शकतो. PRI चा 7,142 रुपये. आता आपल्याला पहिल्या वर्षी जे लोन आहे ते किती भेटणार, 39,000, नंतर 42,900 असं टप्प्यावारी हे लोन भेटणार आहे. तर आपल्याला इथं व्ह्यू करून जी डिटेल आहे ती बघू शकतात तुम्ही सर्व माहिती. तर लागलं तर स्क्रीनशॉट निघतो, याचा स्क्रीनशॉट पण तुम्ही काढू ठेवू शकतात. परत बॅक यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. आता हे प्रत्येक वर्षी आपण लोन आहे ते वाढत जाणार आहे, पण तुम्हाला हे टायमावरती भरावं पण लागणार आहे. त्याच्यानंतर जर माफ झालं तर ते चांगलंच आहे. आता इथं 2 लाखापर्यंत विदाउट कॉर्पोरेट लोन आहे ते भेटणार आहे. आपल्याला ओके करायचं. लोन रिक्वायर्ड किती आहे आपल्याला तर इथं 39 आहे. तर समजा आपण 1 लाख रुपये जे लोन आहे ते अमाऊंट टाकू शकतो, पण इथं एरर येत आहे तर तुम्हाला 39,000च्या वरती टाकणार येणार नाही. आता तुम्हाला याच्यातूनच अप्रुव्हल भेटन काय ती तुमच्या बँक अकाउंट मध्ये येणार आहे. आता इथं बँक सिलेक्ट करायची, तर आपण आपली स्टेट बँक सिलेक्ट करणार आहोत. तुमची जी बँक आहे तुम्ही सिलेक्ट करू शकतात. अप्लाय करायचं आहे. आता ब्रांच कुठली आहे तर तुम्हाला इथं ब्रांच सर्च करायची आहे किंवा IPSC कोड टाकून पण तुम्ही ती ब्रांच सर्च करू शकता. तर अशा काही प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरावा लागतो. आता पुढची डिटेल मी तुम्हाला लगेच सांगणार आहे, काय काय याच्यानंतर प्रोसेस राहणार आहे. आता इथं आपण बँक आपल्या ज्या जिल्ह्यातली सिलेक्ट केल्यानंतर सर्व बँकेचे जे IPSC कोड आणि ऍड्रेस सहित सर्व ज्या बँक आहे तुम्हाला इथं बघायला भेटत असेल. जी तुमची जवळची बँक आहे गावाच्या जवळची, त्या बँकेला तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, असा काही आपला फॉर्म आहे तो बघायला भेटेल. हा फॉर्म एकदा चेक करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला अप्लाय बटनावरती क्लिक करायचं आहे. तर आपण अप्लाय बटनावरती क्लिक करणार आहोत. एक OTP येणार आहे आपल्या नंबरवरती, तो OTP टाकून तुम्हाला इथं सबमिट करायचं आहे. जर OTP नाही आला तर गेट OTP वरती क्लिक करा. इथं 2 मिनिटाचा टायमिंग दाखवून तर तुम्हाला हा OTP येणार आहे. आता यानंतरची अपडेट लवकरच आपल्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे. पण तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला मेसेज चेक करत राहायचे. एखाद्या वेळेस बँकेचा मेसेज येऊ शकतो जर गरज पडली तर, नाहीतर तुमचे डायरेक्ट जे आहे खात्यामध्ये जे पैसे आहेत ते येऊ शकतात. पण मित्रांनो, तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जर काही क्वेरी किंवा काही जर डॉक्युमेंट लागले तुमचे तर तुम्हाला बँकवाले मेसेज करतील व्हिजिट करा म्हणून. तर तुम्हाला तिथे व्हिजिट करायचे आणि हा जो ऍप्लिकेशन नंबर बघायला भेटत असेल हा ऍप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे. तुम्हाला काही दिवसानंतर SMS आल्यानंतर बँकेत जायचं आहे. त्याच्यानंतर तिथं एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि जे पैसे आहेत ते तुमच्या खात्यामध्ये डायरेक्टली येऊन जाणार आहे. तर मित्रांनो, प्रत्येक शेतकरी या पीक कर्जाचा लाभ घेऊ शकतो घर बसल्या. असा काही मोबाईलवरून फॉर्म भरू शकतो. तर तुम्ही नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर लगेच आपल्या युट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.